चला आता आंबे गिंबे खातो आम्ही, एकच खातो जास्त नाही खात. 11 आंबे दोघांमध्ये डिवाइड होऊन एक आंबा अजून जाता आधेली देऊन देतो. 5-5 आंबे दोघं खाऊन जातो. मी काय म्हणतो आता आंबा खातो. जय श्रीराम. काय नको टाकू, काय नको टाकू. आंबा खाव, खुश राहा. गरम आहे सध्या. चला. हॅपी बर्थडे डिअर अक्षय, हॅपी बर्थडे टू यू. एक नवीन ब्लॉग रूम वरून स्टार्ट करू राहिलो. पाहू शकता म्हणजे असं अविस्मरणीय दृश्य चालू आहे का. शिवम नागापुरे स्वच्छता करून राहिला. कधी करत नाही तू. शिवम करते का. दररोज करते म्हणते. थोडी आहे गॅटला कपडे तरी धुत काय तू दर आठवड्याला. का रे आद्या कपडे तरी नाही धुत. पा आता पा त्यांचं हे पा पूर्ण रूमची साफसफाई होऊन राहिली. काऊन होऊन राहिली माहित आहे का. कारण हा तर रूमवर चालला म्हणजे एक गंदगी गेली रूमवरून. त्यानंतर याचे येऊन राहिले आई बाबा आणि शिवम. आता त्यांच्या समोर चांगलं पोर्ट्रे करायचं आहे शिवमले. म्हणजे का बा मी कयकला नाही राहत पण राहते आता जाऊ द्या. पण म्हणून तो आता साफसफाई करून राहिला. तेजा बाई तेजा घरची येऊन राहिले वरून तर कशी साफसफाई चालू आहे. आमचं बा किती क्लीन राहते. कायम क्लीन राहते. हे बा कपडे हे यायच्या बॅगा आता इथं आणून टाकल्या. ते ना यायच्या बॅगा इथं आणून टाकल्या. पा थांबा मी तुम्हाला दाखवतो, दृश्य दाखवतो. हा डब्बा खोल रे. म्हणजे समजले का तुम्ही. म्हणजे आमची रूम लय भारी आहे. तेजा काय मग साफसफाई चालू आहे. चांगलंच झालं म्हणा. चप्पल फेकून द्या लागते. ते आता बेकार झाली. दाखव मी पण थोडस काम करून घेतो. करत नाही कधी. चला चपला गिपला बाहेर ठेवतो. पा बूट शिवमचे बूट जास्त आहे. याच्यात 2-3 बूट आहे. शिवम भाई काय काय ठेवून राहिला शिवम तू. तर चला दाखवतोच पटापट साफसफाई करतो. घरची उरायले त्याच्या मोहीम मध्ये आदित्यानं झाडू घेतलाय. तसं कधी घेत नाही. खालचा फर्स्ट टाइम. आणि त्याची साईड जरा बेकार आहे. तर समजू शकतो आपण. आदित्य घरी चालला बिचारा. पण आता याच्या घरचे येऊन राहिले म्हणून हा झाडू उचलला. चांगलं झालं का रे. कधी ना कधी झाडू. कितीदा झाडू उचलला आद्यानं आता 4थींदा. आज याच्या पहिले कधीच नाही. तर पाहू शकता आमची रूम सफाई झालेली आहे. पाहू शकता. हा जो कोणता मागच्या ब्लॉग मध्ये दाखवला होता माग तो पाहू शकता. आता किती सज्ज. आणि एक बुकही आहे तिथं. प्रॉपर सगळं. शिवमचा बेड चांगला. आमचा इकडे वा प्रॉपरली. तेजस फुल रेडी झाला. गणपती बाप्पा विराजमान झाले आमच्या ह्याच्यात. आणि आता काय करू राहिला हा. पापा शिव्या देते हा ब्लॉग मध्ये अशा. म्हणजे वाईट काम आहे. बाथरूम साफ करायला माणूस येते म्हणून ते कसं स्वच्छ राहते. तर चला आता अशी काही स्वच्छता मोहीम झाली. पाहू आता एवढं साफ केलं घरचे वर येते का नाही. आता तेजसच्या रूम वर आले होते त्याच्या घरचे आणि गेले आहे. आमच्यासाठी पा रत्नागिरी अल्फान्सो मँगोची एक पेटी. करंज्या सगळं ऑनलाईन. हे पा तेजस वर याचा आहे. घरच्याला सोडून द्यायला गेलं. आणि हे दोघं पा अबे आंब्यावर एवढे तपले काय. हा हे पा घरी चाललं. हा म्हणते माझ्या हिस्साचे आंबे मला द्या. आदित्य बरं नाहीये एवढं. आंबा पा रत्नागिरी हापूस. पाहू शकता आंबा चांगला आहे. पिकलेला आहे. पिकलेली पेटी काढली आम्ही. काय हे कसं लागतं म्हणजे खाल्लं ना. आताच तर खाल्लं. असा मारण ना बेटा. तर चला तेजसला येऊ दे आता रूमवर.
येणं तर फोडफाडी गेलं. हो तर तेजस आल्यावर बघू काय आला वाटते. थांबा त्याचं फर्स्ट रिॲक्शन घेऊ. इथं पा म्हणजे हे मित्र पा किती हावरे आहे. तेजस कोकाटेचे तेजस कोकाटे तुम्ही मित्र पा किती हावरे आहे म्हणजे समजून घे. माझे पप्पा आले असते पहिले म्हटलं असतं. चपला रचून ठेवल्या आताच रचल्या. रूम साफ दिसू राहिली आताच केली. अरे बोलले नाही का साफ घेत आता तिच्या घरच्या मध्ये मी राहायचो सोबत साफ राहणारच स्वच्छ. चला मग आता जय श्रीराम. काय नको टाकू हरे हर महादेव. काय नको टाकू. आंबा खाव खुश राहा. गरम आहे सध्या. चला मित्रांनो बा सीझनचा पहिला आंबा शिवमनं तेजसले ना विचारता त्याची पेटी तोडली. एक नंबर. कसा आहे रे आद्या. एक नंबर. आता फोडतो मी त्याला. पण ती हक्क नव्हता त्या आंब्यावर माहित आहे का. तुला 5 वाजताची गाडी करायला पाहिजे होती. नाही मी ना 8 वाजेची गाडी केली. आमचा एक आंबा वाया गेला. आणि ते का जर माझ्या बेडवर सांडवलं बाळ जाऊन देणार तुला. हो तेजा माहित आहे तुझ्या घरचे आलते आंबा किंबा खाणं. हा काय पाहिजे तुला. कापून पाहिजे. घरचे सांगते पॅन्टला लिप बाम लागली. लिपस्टिकचं हे होतं ते. हा खोटं बोलतं काय. लय बेकार पोर आहे. आता काय सांगायचे एवढे कारनामे होते सांगायले. रूमवर रात्री तुम्ही पाहिलं असून कित्येक ब्लॉग रूमवर रात्री राहतं का तू. थांब आता तरी रूमवर होता का तू. हा आता ब्लॉग मध्ये सांगायला मित्राच्या रूमवर आहे तू रे. नुसते रूमवर गायले पडणार आहे तर खाली. आणि तू जाय घरी लवकर. लय कपडे घेतले बा. हे असंच लटकलं रे ना असंच विसरून जाशील तू. चला आता आंबे गिंबे खातो आम्ही. एकच खातो जास्त नाही खात. 11 आंबे दोघांमध्ये डिवाइड होऊन नाही. एक आंबा अजून जाता आधेली देऊन देतो. 5 आंबे दोघं खाऊन झालं. मी काय म्हणतो आता आंबा खातो. हा नाही इथं चिंतामणी चौकात. आता आंबा खाल्ला आणि बाहेर अंधार पडला आणि हा माणूस चालला आता. लवकर जाय अशी अपेक्षा करतोय बा. 7,000 रुपयाचं बॅग मध्ये वेगळे कपडे. या बॅग मध्ये वेगळे कपडे. बहिणीचं लग्न आहे. 20,000ची शॉपिंग केली म्हणजे नादच नाही करायचा भाऊचा. खतरनाक. हा जाताना लुटून घ्या. मला मानून हा जाताना लुटून नका घेऊ. मुडचन कपडे आहे नाही आपण विदाऊट पेड ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत. तर मित्रांनो चला आता याला सोडून देतो. याची ट्रॅव्हल्स आहे. म्हणजे याचं काय 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 म्हटलं तू ना आता याच्या पहिले जाऊ नाही वाटत त्याला. कारण मैत्रिणी पुण्यात आहे काय जाऊ वाटणार आहे. तर चला आता याला सोडून देतो पटकन. हा जेवण करून आला. बिर्याणी खाल्ली आहे ना 120 वाली. यानं 80 वाली खाल्ली. पण याला जरा लागली होती म्हणून लवकर आला धावत. चला आता सोडून देतो याला. जाय मग. आली याची गाडी. नाही हे नाही आहे दुसरी गाडी आहे. राजमाता सामान साईराम ट्रॅव्हल्स. मग काय आणशील येताना. अजून 2 महिन्याने येणार आहे. तर 2 महिन्यानं लाडू डायरेक्ट पावसाळ्यात येणार आहे. आता चला सुट्ट्या लागल्या याला आमच्या लागायच्या. पेपर देऊ आम्ही. ताईचं लग्न यायचं. चल मजा कर. गाडी याची आहे आता. हॅपी बर्थडे डिअर अक्षय. हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये गाय तुझी 1000 साल से मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. एक अक्षय काय मग आता काय